परम पुंडरीकाय दातो मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रथम नमना त्रिपदकी देह पांडुरंग करू प्रथम नमना अंबगकी देह पांडुरंग करू प्रथम नमना त्रिपदकी देह पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू प्रथम नमना त्रिपदकी देह पांडुरंग करू प्रथम नमना अंबगकी देह पांडुरंग करू प्रथम नमना त्रिपदकी देह पांडुरंग करू प्रथम नमना अंबगकी देह दुसरा चरण बंदाजिया दुसरा चरण बंदाजिया पुढे विचारू त्रिपदकी देह त्यांच्या कृपादाने कसे विचारू अंबगकी देह त्रिपदकी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वादितम गगन सदृश्यम तत्वमस्यादि लक्षणम एकम नित्यम विमलमचलम सर्वादि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि सद्गुरुनाथ महाराज की जय केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता माझ्या भावा अंतराय नको रे देवा आले भागाते करीतो तुझेच नाम उच्चारितो दृढ माझे मन पायी राखावे बांधून तुका मनी वाटे आता नको फुटू देऊ फाटे श्रीपादनाथम गुरु राजवैर्यम मुमुक्ष नाम ज्ञान दानक्य दक्षम गोटी क्षेत्रे निवासिनं तन्नमामि वेदविंदान वरिष्ठम दयांच्या जनी जन्मनामात झाला दयाने सदा वासनामात केला दयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार माझा सद्गुरु श्रीपाद मूर्ती नमस्कार माझा सद्गुरु रामदास मूर्ती गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. उपदुनिया पुढती येऊ, उपदुनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. वैकुंठी तोयसे नाही कवड काही काल्याचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देहनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत संत लोकमान्य संत देवमान्य संत संत मान्य संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा कालपर प्रकरणातील अभंग तुम्हा सज्जन देववृंद आई वडिलांच्या सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल या अभंगामधून जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबाराय कालाचं महत्व वर्णन करतात की बाबा जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबारायांनी सांगावा उपदोनिया पुढती येऊ, की बाबा पुन्हा पुन्हा या मृत्यू लोकामध्ये जन्माला यावं असं का वाटतं. कारण की या मृत्यू लोकामध्ये हे काल्याचं नियोजन या ठिकाणी होत असतं. काला खाऊ दही भात. बाबा अरे पुन्हा पुन्हा या मृत्यू लोकामध्ये येण्याची इच्छा का बाळगतात. कारण की या मृत्यू लोकामध्ये काला खाऊ दही भात. कारण की या दही भाताचा काला या मृत्यू लोकामध्ये सेवन करण्याची संधी प्राप्त होणार आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात की पुन्हा पुन्हा या मृत्यू लोकामध्ये येण्याची इच्छा करतात. उपदुनिया पुढती येऊन काला खाऊ दही भात. का येण्याची इच्छा करतात. कारण की हे नियोजन प्रवचन तुमच्याकडे नाही का. हे नियोजन प्रवचन तुमच्या वैकुंठात नाही का. मग तुम्ही काय या मृत्यू लोकात येण्याची इच्छा करतात. तुकोबाराय सांगतात वैकुंठात असं नियोजन नाही. काय वैकुंठी तो ऐसे नाही कवड काही काल्याचे. बाबा अरे वैकुंठात जर हे नियोजन राहिलं असतं तर आम्ही मृत्यू लोकात येण्याची इच्छा काय केली असती. वैकुंठी तो ऐसे नाही कवड काही काल्याचे. तुकोबाराय सांगतात महाराज तुम्ही वैकुंठातून काल्याचा प्रसाद घेण्याकरता या मृत्यू लोकामध्ये आले. मला मान्य आहे. कारण की दही भाताचा दही आणि लाहीचा हा काला असतो. हा काला या मृत्यू लोकातच होत असतो. मग महाराज तुम्ही या मृत्यू लोकाचा हा जर काला तुम्हाला सेवन करायचा असेल तुम्ही कशा पद्धतीने सेवन करणार. तुकोबाराय सांगतात बाबा हा काला आम्ही सेवन करण्याची आमची एक रीत आहे, आमची एक पद्धत आहे, आमचं एक वर्म आहे. कशा पद्धतीने आम्ही तो काल्याला सेवन करणार. एकमेका देऊ मुखे आणि सुके घालू हुंबरी. बाबा अरे हा काल्याचा प्रसाद आज आपली दही हंडी फुटल्यानंतर या ठिकाणी हंडी फुटल्यानंतर सहज आपण काल्याचा प्रसाद एकमेकांच्या तोंडामध्ये घालतो. बरोबर का नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगावा आम्ही हा काल्याचा प्रसाद अशाच प्रकारे सेवन करणार एकमेकांच्या मुखामध्ये. कारण की एकमेकांना जरी देव घातलं ना आपला संप्रदाय आपली परंपरा आहे. आपल्यात ना दुसऱ्याला काहीतरी देऊ करायचं आणि स्वतःचा जो स्वतः हडप करतो ना त्याला अप्पलपोट्या म्हणतात. काय म्हणतात. स्वतःला स्वतः खायली. आपल्या राणीमध्ये म्हणे एक तीड. आणि जिजाताई लगेच सांगते ना 7 दिवस खाली म्हणे. आता ही एवढीशी तीड आहे बघा. पण नियोजन करायला पाहिजे. आपल्याला वाटतं बाबा एवढी तीड आणि एवढी तीड 7 बावणी कसं काय खाल्ली असेल. एकच तीड पेरा एक ती पासून हजारो ती निर्माण होतील. हजारो ती पासून कोट्यावधी तीड निर्माण होतील आणि त्या तीचे लाडू बांधा डबे भरतील. 7 भाऊ काय 15 भाऊ सुद्धा खाई जातील. काय म्हणून तुकोबाराय सांगतात या ठिकाणी हा काल्याचा प्रसाद आम्ही एकमेकांना खाऊ घालतो. स्वतः जरी स्वतःनं गडप केलं ना त्याला म्हणतात अप्पलपोट्या. दुसऱ्याला देऊच करत नाही. स्वतःच किती जण स्वतः खाऊन घेतो. 3 टाइम खातो वाटल्यास. पण दुसऱ्याला कुणाला देत एक घास देत. पण तुकोबाराय सांगतात आमच्या संप्रदायाची परंपरा आहे, रीत आहे, पद्धत आहे. हा काल्याचा प्रसाद आम्ही एकमेकांच्या मुखामध्ये देऊ करतो. एकमेका देऊ मुखेन सुके घालू आणि हुंबारी खेळामध्ये आम्ही रंगून जातो. एकमेका देऊ मुखीन सुके घालू वैकुंठी तो ऐसे नाही कवड काही काल्याचे. तुकोबाराय सांगतात का हो महाराज हा काला तुम्ही कुठे गेला आणि हा काला कुठे होत असतो. तुकोबाराय सांगतात अहो अगदी सोपं आहे. हा काला वाळवंटात होत असतो. कुठे वाळवंटात. तुका म्हणे वाळवंट. हा कोणतं वाळवंट ऐकून ना जंगल जंगल. तुका म्हणे वाळवंट. हा वाळवंटामध्ये काला होत असतो. पण ते वाळवंट कसं आहे हो बरोबर आहे. कसं आहे वाळवंट बरोबर आहे. बरं म्हणजे चांगलंय. काय बरं दादा बरं आहे ना म्हणजे चांगलं आहे ना. बरोबर शब्द म्हणजे चांगलं. बरोबर नीट म्हणजे बी तोच शब्द आहे. नीट म्हणजे बी आपल्या भाषेत नीट आहे भाऊ चांगलं आहे भाऊ बरं आहे भाऊ. बरोबर नीट आणि उत्तम. उत्तम शब्द बी त्याच
त्या शब्दामध्ये मोडतो. अरे ते वाढवंटा बरोबर आहे, नीट आहे, उत्तम आहे. आणि या अशा वाढवंटामध्ये हा काला, या मृत्यू लोकामध्ये तोच काला आज आपल्या पवित्र पुण्य पावन नगरी भिडाई नगरीमध्ये होणार आहे. विठ्ठल म्हणून वैकुंठात हे नियोजन नाही म्हणून तुकोबरायांनी सांगावं, वैकुंठी तो ऐसे नाही कवड काही काल्याचे. माईबाप हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. अभंगाचा अर्थ झाला म्हणजे बापू काका सरळ लिहू का ते बापू काका आज म्हणून ना तुम्ही ऐका करता येईल दाते सर मी आता लवकर मला आयोजकच नाही 12:30 टाइम सांगलेले. हा मदार तुम्ही शिवाजी गाला का संभाजी गाला म्हणे, पण 12:30 वाजवळ देतात म्हणे. विठ्ठल 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 कीर्तनाला जरी 12:30 वाजले, काय कीर्तनाचे जरी 12:30 इथं झाले तर आपल्या आरती वगैरे प्रस्तावना वगैरे आपले 1 वाजे जाईल. घाबरू नका, तुम्हाला 1:30 वाजता जेवण भेटी म्हणजे भेटी. विठ्ठल हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. मायबाप चांगला जरी विचार केला तर हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. दाने सार्थ तुम्ही आपण सगळे व्यर्थ. प्रपंचामध्ये जिकडे तिकडे आहे प्रत्येक जीवाचा फक्त स्वार्थ. हा कलियुग आहे, या कलियुगामध्ये देवदेवाची भक्ती करण्यासाठी कडला पाहिजे गीता भागवत ज्ञानेश्वरीचा अर्थ. माईबाप हो तुम्ही या ठिकाणी जमलात तरच घडतोय परमार्थ. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा थोडा परिहार देणं अत्यंत गरजेचे आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने, हनुमंतराच्या कृपेने, माऊली मा वैष्णव ज्ञानोबराया जगद्गुरु जगद्वंदनीय तुकाराम महाराज, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा आदी करून संतांच्या कृपा आशीर्वादाने, गुरुवर्य धनराजी बाबा पाटील कोडपिंपरीकर, गुरुवर्य रसजी बाबा पाटील मुक्तीकर यांच्या कुशलशा मार्गदर्शनानं तुम्हा समस्त गावातील ग्रामस्थ भाविक बंधू भगिनी माता पिता आबालवृद्ध टाडकरी माडकरी शेतकरी वारकरी सगळ्यांच्या या ठिकाणी खेडीमेडी गदारोडी आनंदी या मुक्तीप्रमाणे तुम्हा सज्जन मायबापांच्या उपस्थितीनं, या गुणीजन मंडळीच्या अतकशा प्रयत्नानं सहकार्यानं उपस्थितीनं चालत असलेला सालाबादाप्रमाणे संपन्न होणारा श्री संत वैष्णव मेळावा. माईबाप हो चांगला जरी बारीक विचार केला तर महात्म्यांचा शब्द होता. मी काही माझ्या कानानं ऐकला नाही, पण कानानं फक्त युट्यूबच्या माध्यमातून ऐकलाय आणि हे अधिकारी लोकांच्या मुखातनं मी सेवन करतोय. माईबाप हो कारण की सांगतात की चांगला जरी बारीक विचार केला तर, कारण की माणूस म्हणून जन्माला आला ना तुला विचार करावाच लागला, आणि जर माणूस म्हणून जन्माला आला आणि या गोष्टीचा विचार केला नाही माणसाच्या गणतीत बसता येणार नाही. विचार करावा, सार आणि असार या गोष्टीचा विचार करावा. का समोरच्याची बिल्डिंग विक्री आहे मी कधी घेणार हा विचार करायचा का? समोरच्याचा 2-3 एकर वावर विक्री आहे आणि गावामध्ये दवंडी, अरे मी कधी घेणार रात्रभर विचार करतोय. हा विचार काही कामाचा नाही. काय अरे अन्नमान धन येतो प्रारब्धाधीन. तुमच्याकडे धन येईल तुमच्या प्रारब्धामध्ये असेल तर, तुम्हाला समाजामध्ये मान प्रतिष्ठा मिळेल तुमच्या प्रारब्धामध्ये असेल तर. हा अरे अन्न अरे खायला मिळतंय. आमचे दाजी नेहमी सांगतात मागे खायचे कमी काय. हा अरे प्रल्हाद आपल्या प्रारब्धामध्ये आहे. आमचे दाजी मला नेहमी सांगतात दाजी तुमच्या मागे आम्ही. हा पण काही काही ठिकाणी ते असं करता गेले कीर्तन चरल्यावर प्रल्हाद बाबा जेवण लागेल बा. हा माल लागत तेच ना फोटो भाऊ विधास विठ्ठल विठ्ठल म्हणून चांगला जरी विचार केला मायबाप आपलं गाव भाग्यवान आहे. का भाग्यवान म्हणतो? कारण की भरपूर ठिकाणी वैष्णव मेळावे 1 वर्ष झाला, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, काही काही बंद पडले, काही काही चालू आहे. काय काही काही बंद पडले, काही काही चालू आहेत. आणि देवाजीच्या मनात येते कोणाचे चालेना. बघा करता करविता जगदीश परमेश्वर आहे. आपल्याला अहंकार आहे. मी जर अहंकार लिहिलं ना मेळावाच होणार. हा काय अहंकार आहे. अहंतेने नाडीला तुका म्हणे अरे करता करविता जगदीश परमेश्वर आहे, आपण फक्त निमित्त आहे. अरे त्यांना जशी सद्बुद्धी द्यावी तसं नियोजन आपण करावं. काय त्यांना बुद्धी द्यावी. अरे त्याच्या हातामध्ये चाले हे शरीर कोणाची असत ते तुम्ही 3 दिवसापासून हेच ऐकताय, दुसरं काही ऐकत नाही. देव भक्त आणि नाम. काय देव भक्त आणि नाम आश्रमावर आमच्या तात्यांनी लावले होते ते बोर्ड, आठ काही लावले तुम्ही. हा देव भक्त आणि नाम याच्या व्यतिरिक्त कीर्तनकार काही सांगतोय का तुम्हाला?
अन्नदल्ला दल्लीन सांग रण का मी म्हणदल्ला असा म्हणदल्ली अशी हा? नाही ना. अरे देव भक्त आणि नाम प्रत्येक कीर्तनकाराने यावं. मी तुम्हाला असं सांगतो, या सृष्टीवर देव भक्त आणि नामा व्यतिरिक्त काहीच नाही दुसरं. सांगू तरी काय आम्ही काय. अरे नाम देव आणि याच्या व्यतिरिक्त नाम तेच देव आहे आणि ज्ञान तेच देव आहे. आणि या देवा व्यतिरिक्त या धर्म मंडपामध्ये कुठलाही मार्ग सांगितला जात मनाचा तर अजिबात नाही. काट मारली मनोमार्ग गेला तो तेथेची आणि हरिपाठ फिरावला तोची धन्य. अरे मनाच्या मार्गाने कुठलाही परमार्थ सफल होणार नाही. परमार्थ सफल होण्यासाठी वरिष्ठांचं मार्गदर्शन आवश्यक असतं. हा विचारावं लागतं. पण आम्हाला नेमकं विचारायची लाज वाटते. विचारावं लागतं आणि विचारला तरच हा मार्ग समजत असतो. बघा मी तुमच्या बिरडाई गावामध्ये आलो. समजा इतक्यांना शॉर्टकट मला रस्त्याने यायचं, मला रस्ता माहित नाही. 4 ते 5 ठिकाणी मला विचारावं लागेल. गुरु करीले ना पडतील काय. हा गुरु करावे लागतील रस्त्याने. हा कारण की ज्यानं मार्ग सांगितला तो कोण आहे. गुरु तोटा नाही हो कलियुग मा. या कलियुगामध्ये गुरुला तोटा नाही. हा कोणीतरी बोलत होता गुरु गुरु करणारा भी गुरु झालेत म्हणे. अरे लाख गुरु है जगत में एक भी नहीं काम का. सभी स्वार्थ के आंसू है डंका बजाते हैं नाम का. गुरु गुरु बहुत है लेकिन सद्गुरु बिरला एक आहे. काय अरे गुरु ज्याने मार्ग दाखविला म्हणतो ना आपण आख्यायिका आपण ऐकून आहात. दत्तात्रय प्रभूंनी किती गुरु केले 24 गुरु. अरे ज्याच्याकडून जो जो गुण घेतला त्याला गुरुच मानले ना हो महाराज. गलीमध्ये तरी भांडण चालू आहे. समजा 2 महिला मंडळाचं किंवा 2 पुरुषांचं भांडण चालू आहे. एकमेकांना शिवीगाळ केली तुम्ही जर ती शिवी ऐकली ना तुमचे ते गुरुच झाले. तुम्ही कोणामार्फत ऐकली ती. हा त्यांनी तुम्हाला शिकवली ना. ज्यानं ज्या मार्गाला तुम्हाला लावलं तो तुमचा गुरुज आहे. गुरुला तोटा हा. अरे गुरु करना पाणी पिना छानक्यान गुरु करना. हा कोणीतरी विचारत काल बोलत होतो कीर्तनामध्ये गुरु करावा बडकट आणि त्याचे धरावे म्हणजे मनगट धरली ना तिकडे डायरेक्ट. काय म्हणते तो मुलगडा आता मी बाबांच्या नकडून करली. गुरु करावा बडकट त्याचे धरावे मनगट. विचारावे प्रश्न 2 आणि देव कोणी. अरे सद्गुरु महात्म्यांनी आपल्याला देवाचा परिचय आणून दिला. देव कोण आणि मी कोण. वास्तविक देवापासून आपण वेगळे. अरे देव माझा आहे आणि मी हा. अरे ही तर माझी सत्यवाचा देव माझा आहे मी देवाचा आहे याच्यात शंका नाही. देवाचं अस्तित्व आपल्या हृदयामध्ये विराजमान आहे. माऊली मावशी ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगावं जैसा हृदयामध्ये मी रामू आता सर्व सुखाचा आरामू की भ्रांत शिकामू विषयावरी. सांगतात ना आपल्या हृदयामध्ये देव आहे पण आपल्यामध्ये काय दुरुस्ती नाही. काय परिवर्तन नाही. आणि परिवर्तन हा तो संसाराचा नियम आहे. परमार्थामध्ये नको का. परिवर्तन हा संसार का नियम आहे मग परमार्थामध्ये नाही का. परमार्थ करत असताना जरी परिवर्तन होत नसेल काय परिवर्तन जर होत नसेल तर बिगर माडेचा बरा. काय बिना माडेचा बरा. कारण की परमार्थ हा परिवर्तनाचा अंग आहे. परमार्थ करत असताना मला वाटतं कालच्या कीर्तनामध्ये कोणतरी बोलत होतं चालणं वागणं बोलणं सगळंच बदलायला पाहिजे. हा आमनं काहीच बदल होत नाही आणि गटर माया गया मग आला शिवाई. विठ्ठल 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 म्हणून भाग्यवान आहे तुमचं गाव. 1 नाही 2 नाही 12 वर्ष म्हणजे एक तर. अरे सोपी गोष्ट नाही मायबाप. सोपी गोष्ट नाही. 12 वर्षापर्यंत सारखं तुम्ही सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांचा हा धर्म मंडप मायबाप हो आपल्या छोट्याशा गावामध्ये रोयला. ही वलेसे रोप लाविले द्वारीन त्याचा वेणू गेला गगनावरी. अरे छोटासा रोप आपल्या दाराशी लावलं त्याचा वेल गगनापर्यंत पोहोचणार तीड मात्र शंका नाही. किती येतील आणि किती जातील धर्माचं कार्य कमी होणार नाही. या या नामाचा महिमा गोकुळ वसवले रामा. आपण म्हणतो ना अंतरीचे धावे सवाय बाहेरी. आपल्या वाटत अन्नात बंदूक बघू अन्नापा सुद्धा बंदूक आहे बरं. हा अन्नान बंदूक सुद्धा गुळी झाले उडायची त्या नेमणी. पण असं माय बाप हो
छान बोलले. काय या या जाग्याचा महिमा आणि गोकुळ असतो, जागेचा महिमा सुद्धा असतो. काही काही ठिकाणी आम्ही एवढा रचेर राहतच नाही, असं कीर्तन करतो तर कीर्तन करतो ना उलटा होईल काही काही ठिकाणी ओढून ताणून बोलावं लागतं. बाबांना सांगा भाऊ सांग ना कीर्तन, बाबा नाही मग मी काळजी सांगतो. पण ओढून ताणून तरी उभा केला या ठिकाणी तर परफेक्ट होऊन जात. काय महिमा आहे बरं जागेचा. असं नाही असं कितलं बी थप्प्या लायल्या तुम्ही असे बागी बागी दसत चालतेस त्या केले पाठ पाठांतरी परवर्म राहिले दूर. अरे बाबा या ठिकाणी पाठ पाठांतर करून आरण्य माझा अनुभव आहे. मी पहिले पाठ करी कीर्तन करेल. पहिले असं वयान वया पाठ करी कीर्तन करेल मी. पण ते कव दशी नंतर मग असं देखणं पडे मनार एखादं प्रमाण म्हणा एखादं प्रमाण. पण आता तसं नाहीये. तुम्हाला सांगून जातो माझा अनुभव आहे. कीर्तनामध्ये जरी विषय कुठेही भरकटला बरं का ना बाबा, कीर्तनामध्ये विषय कुठेही भरकटला तुम्ही सर्व सोडी द्या. गुरु पहिला का हो काय सगळं सोडून द्या आणि गुरुच्या चरणेजवळ या तुम्ही. बरोबर मार्गाला लायतच गुरु. वाट दावी कर. विश्वास नसेल विचारा. समोर ज्ञानेश्वरी ठेवली. आमने नका विचारा हो आम्ही आडे काय बोलतोस तिकडे काहीच बोलतोस. आम्हाला विचारू नका. तुम्ही ज्ञानेश्वरीला विचारा. पहावे पुराण विचारोनी. अरे पुराणातला विचारा. म्हणून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कीर्तनकाराच्या समोर ठेवला जातो. का म्हणून ठेवला जातो? काही उद्योग नाही धंदे नाही का? अरे पवित्र असा धर्मग्रंथ आहे ज्ञानेश्वरी. अरे विश्वाचं ज्ञान त्या ज्ञानेश्वरी मध्ये लपलेलं आहे. ज्याला कळाली त्याला कळाली. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा. देवा तुझ्या गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू. आज सुद्धा ज्ञानेश्वरीची ही ओढ कडली म्हणजे समजा ज्ञानेश्वरी. पण कडायला पाहिजे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. एक तरी होवी अनुभवावी का पाठ करावी. तुम्हाला तर संबंधच नाही. पाठ करा ना. वाचता येत नाही तर पाठ कथा करतील काय. वाचता येत नाही तर पाठ कुठून करणार. एक तरी होवी. अरे अनुभव महत्वाचा आहे. तुका म्हणे येते अनुभव शब्दाचे गौरव. अनुभव आले अंगा मग समाजाला सांगितलं. उगाच नाही सांगितलं. त्यांनी अट्टहासानं याचा अनुभव घेतला. ही गोष्ट परफेक्ट केली आणि मग समाजाला सांगितलं. बघा या ठिकाणी काल्याचं कीर्तन ही हंडी बांधली तुम्ही. काल्याचं कीर्तन म्हणजे बघा संत वैष्णव मेळावा असो किंवा सत्ता असो. काय तुम्ही भरपूर कीर्तन ऐकणारी मंडळी आहे आणि मला कालान कीर्तन वैष्णव मेळावा पहिलंच कीर्तन आहे. तुम्हाला असं वाटलं ना काय बोंब पडीन काय नाही जाऊ द्या तिकडे. बाबांनी त्यांनी आग्रह केला. मी पहिले नाही सांगितलं बाबांनी नको ना भाऊ म्हणे म्हणून ऐकणार तर कोण ऐकशी म्हणे. म्हणतं बाबा तुम्ही ओढीत आणि कराय ना काय बोंब पडत नाही काय नाही. बघा मागे पुढे उभा राहा. संभाळीत आली आघात. अरे कुठलाही संकट येऊ देणार नाही. मला मान्य आहे. माझा दृढ विश्वास आहे. माझा दृढ भाव आहे. दाजी म्हणे 2 तास कीर्तन होतो सांगायचं म्हणे. मला नाना बाबा त्यामुळे 12:30 आलो. तुम्हाला येस ना 12 जाऊ दे. तुम्हाला 12:30 जाऊ दे. तुम्ही जर इच्छा होती 1 वाजेला सुद्धा कीर्तन काय इच्छा असेल तर. पण कसं आहे पोटमा जरी काव व्हायला लागले मी ब्रह्मज्ञान मी सांगायला प्रयत्न करसू ते डोकावरून चालले नाही. मग तुम्ही म्हणतात बाई नाही का टाइम समजा का साल असले अशी गंमत जाईल. त्याच्यापेक्षा काय अरे 100 शेंगदाणे खाण्यापेक्षा 2-4 बदाम खायलूत ना काय बिगडी जाय ना. विठ्ठल 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 तुम्हाला. अरे 1 दिवसाचा संत वैष्णव मेळावा आपण करत असतो. 1.5 दिवसाचा करत असतो. कारण की 7 दिवस 8 दिवस आपल्याकडे वेळ नाही हो. सगळी कामाची मंडळी आहे. माझ्या साधूनं अतिशय सुंदर प्रकारे या महाराष्ट्रामध्ये असं नियोजन केलं. 1 दिवसाचा असेल 1.5 दिवसाचा असेल 2.5 दिवसाचा असेल 3.5 दिवसाचा असेल 8 दिवसाचा असेल किंवा महिन्याचा असेल. महाराज आपल्या भागामध्ये एक नांद्रगाव आहे. त्या नांद्रगावामध्ये अधिक मासाचा 1 महिन्याचा सप्ताह झाला. 31व्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं. कितव्या दिवशी
हा असेल इकडे पण कुठे आपल्या परिसरामध्ये सांगतो पाचोरा परिसरामध्ये. आता कुठल्याही कितीही दिवसाचा सप्ताह करा तुम्ही, काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताहाला पूर्णत्व येत नाही. हा ज्ञानदेव रचिला पायान तुका झाला से कडस. अरे कलशस्थानी शोभणारं कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. काय कलशस्थानी आणि कडस म्हणजे साधन का समजा तुम्ही. हा मंदिराचा कडस. अरे मंदिराला जोपर्यंत कडस होत नाही तोपर्यंत मंदिर पूर्णत्व दशेला जात नाही. काय जोपर्यंत मंदिराला कडस होत नाही तोपर्यंत मंदिर पूर्णत्व दशेला जाऊ शकत नाही. कोणीच मंदिर म्हणणार नाही. पण एकदाचा कडस झाला ना पूर्ण गावामध्ये वार्ता निर्माण होते. मंदिर झालं पूर्णत्व. काय झालं बाबा मंदिर पूर्णत्व. कलशाशिवाय तसं काल्याचं कीर्तन आपल्या संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये. कारण की आपला ओरिजिनल वारकरी संप्रदाय डोका मी काट टाका तुम्हाला काही होईत ओरिजिनल वारकरी संप्रदाय. कारण की तुकोबाराय सांगतात तुका म्हणे लक्ष लावून अंतरी आणि तोच वारकरी. आपण ओरिजिनल वारकरी आपण वारी करतो. कोणती वारी. अहम वागा सोहम वागा प्रेम नगरा मल्हारीची वारी न माझ्या मल्हारीची वारी. अरे खरी वारी आपण करत असतो महाराज. नवरात्रामध्ये पण एक वारी होते. आपण फक्त चाली लई लई म्हणणार होतो. आपल्याकडे मात्र काही समजत नाही. दुर्गे दुर्गट भारी तुझ विन संसारी अनाथ आंबे करुणा विस्तारी. आणि पुढे काय आहे. वारी वारी जन्म. आपली वारी नाही बरं. आपली वारी नाही. आपली तर चालूच आहे. तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्म नाही आला. आपलं काय आहे. आपण पंढरीशी गेलो आणि लहानचे पाकिट घेऊन आलो. काय लिहायचं नाही आपण. एक बाणत म्हणे मला जुलाम घे झाले ना म्हणे म्हणतात तुला दुडा आपण पण घे का जुला गोंगड्या घे जा. गोंगडी आणा आपल्याला कामाला येईल ती. काय कामाला येईल ती. पण जुलाम घे जा बैलसले. अरे पंढरपूरला गेला तू. अरे पंढरशी गेला. खरी वारी आपण करतो. वारी वारी जन्म मरणाची. आणि अशी जरी वारी केली ना महाराज किती संकट येऊ द्या हो. हारी पडलो आता. अरे संकट निवारल्याशिवाय राहणार नाही. करता करविता. अरे मुंगे के पैर में घुंगरू बसता है वो भी अल्लाह सुनता है. मग तुम्हाला काय दुःख त्याला समजत नसेल का. सांगू नका देव का. पण आपले सवय आहे गौत मारुती मंदिर तू का समजत नाही रे भाऊ. म्हणे एवढं संकट आहे मनावर तू जे निवारणार सांगू नका. त्याला बट समजी राहिलं काय. अरे दुःख एवढा सांगा तुम्ही सांगा जरूर. पण आपल्या सांगण्याच्या अगोदर त्याला सर्व करता येणार हो. करता करविता तो आहे. त्यानं आपल्याला निर्माण केलं. सृष्टीची रचना त्यानं केली आणि त्याच्या जवळ दुःख सांगत बसायचं. काय हलका होता सांगा पण त्याला कळतं हो सगळं. बघा या ठिकाणी चांगला जरी विचार केला ना मायबाप कलशस्थानी शोभणारं कीर्तन. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आपण या ठिकाणी काल्याचं कीर्तन होत आहे आपलं. महाराज चांगला जरी विचार केला बघा प्रत्येक आपल्या ठिकाणी या ठिकाणी तुळस सुद्धा ठेवलेली असते. तुळस ठेवलेली आहे. तुळशी माळ आपल्या गड्यात आहे. आपल्या धर्म मंदिराला कडास आहे. हे फक्त जिजाऊ साहेबांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आहे. दुसरे कोणाचे नाही. अरे साहेब जिजाऊ जरी जन्मल्या नसत्या ना. काय साहेब जिजाऊ जरी जन्माला आल्या नसत्या तर अंगणामध्ये राहिली नसती तुळस. आणि जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जरी घडवलं नसतं ना तर मंदिराला राहिला नसता कळस. म्हणून चांगला विचार करा माईबाप हो. चांगला जरी बारीक विचार केला ना या महात्म्यांची कृपा आपल्यावर आहे. आज सुद्धा या ठिकाणी कीर्तना चालू आहेत त्यांचे उपकार. शिवरायाने स्वराज्यासाठी पहिले नांगर धरला हाती. वा वा. शिवरायाने स्वराज्यासाठी पहिले नांगर धरला हाती. शिवरायाने स्वराज्यासाठी पहिले नांगर धरला हाती. शिवरायाने स्वराज्यासाठी पहिले नांगर धरला हाती. शिवरायाने स्वराज्यासाठी पहिले नांगर धरला हाती.
मग दुसऱ्याला सांगत चला मग तुम्ही बी काय हा पहिले स्वतःने आणि मग सांगितलं हो महाराज आपला हात मग काही नाही आपण चला रे दे काय ते झालं जे बी ते पण स्वराज्य निर्माण करण्यासाठी पहिले हातामध्ये अरे शस्त्र धरला हातामध्ये निवड शस्त्र पण नाही पहिले शास्त्राचा सुद्धा अभ्यास शिकवला हा धर्मगुरु होते जगद्गुरु जगतवंदनीय तुकाराम महाराज अरे यांच्या कीर्तनामध्ये येऊन बसायचे नीतिशास्त्राचा अभ्यास केला धर्मशास्त्राचा अभ्यास केला आणि मग शास्त्राचा अभ्यास केला हा माझ्या जिजाबाई साहेबांना अरे पोटामध्ये राजे असताना डोहाडे लागले होते हा धर्माचं रक्षण करणारा पोटी येऊ दे सोन्याची जागूची पुंजाई कशी आली या फळाला. सोन्याची जागूची पुंजाई कशी आली या फळाला तो बापाचा बाप राजा तुका गैवला तो बापाचा बाप राजा तुका का शिवजयंतीनं कीर्तन का कालाने कीर्तन चांगला तरी विचार केला माईबाप हो काल्याच्या कीर्तनाला इकडे इकडे भटकता येत नाही